विचार करा, जर तुमच्या घराला दरवाजा नसेल तरीही चोरीची भीती वाटली नाही तर? आणि एक असं गाव जिथे घराघरात करोडपती राहतात. तुम्ही कधी अशा गावाबद्दल ऐकलंय का, जिथे एकही घराला दरवाजा नाही, अगदी बँकेलाही कुलूप नाही आणि तरीही तिथे कधीच चोरी होत नाही? एवढंच नाही, आपल्या महाराष्ट्रात अशीही गावं आहेत जी तंत्रज्ञान, नियोजन आणि समृद्धी बाबतीत भल्या भल्या शहरांना मागे टाकतात, जिथे शेतकरी सुद्धा करोडपती आहेत. आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आणि भारतातील अशाच दोन अद्भुत गावांची रंजक सफर करणार आहोत. एक म्हणजे विश्वासाचं अद्भुत प्रतीक असणारं शनी शिंगणापूर आणि दुसरं म्हणजे समृद्धीचं मॉडेल असलेलं आदर्श म्हणजे श्रीमंत गाव. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची माहिती तुम्हाला नक्कीच चकित करेल. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात वसलेलं एक छोटे खाणी गाव म्हणजे शनी शिंगणापूर. या गावची ख्याती आज जगभरात पसरलेली आहे. या गावचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या कोणत्याही घराला, दुकानाला किंवा सरकारी ऑफिसला दरवाजे नाहीत. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. इथे फक्त चौकटी असतात, पण त्यांना कडी कुलूप किंवा लाकडी दरवाजे नसतात. पण असं का? यामागे एक जुनी आणि रंजक कथा आहे. असं मानलं जातं की शेकडो वर्षापूर्वी येथे पूर आला होता. त्या पुरात एक काळा मोठा दगड वाहून आला. जेव्हा स्थानिकांनी त्या शिलेला स्पर्श केला तेव्हा त्यातून रक्त वाहू लागलं. त्याच रात्री गावातील एक भक्ताच्या स्वप्नात भगवान शनिदेव आले आणि त्यांनी सांगितलं, ही माझी मूर्ती आहे, हिची स्थापना उघड्या छताखाली करा. मला कोणताही छताची किंवा बंदिस्त जागेची गरज नाही. तुमच्या संरक्षणाची जबाबदारी ही पूर्णपणे माझी. बस त्या दिवसापासून आजपर्यंत गावकऱ्यांनी भगवान शनिदेवांवर पूर्ण श्रद्धा ठेवली. लोकांचा ठाम विश्वास आहे की शनिदेव स्वतःच्या गावाची राखण करतात. आता तुम्हाला पडलेला प्रश्न म्हणजे, आजच्या काळात हे शक्य आहे का? शनी शिंगणापूरची ही केवळ अंधश्रद्धा किंवा कथा नाही, तर ती तिथली एक लोकसंस्कृती बनली आहे. इथे असणारी युनायटेड कमर्शियल बँक ही जगातील पहिली अशी बँक आहे जिच्या मुख्य प्रवेशाला पारंपरिक कुलूप कीचा वापर केला जात नाही. काचेचे दरवाजे आहेत, पण सुरक्षेसाठी कोणतेही मोठे अडसर नाहीत. जरी काळात बदल झाला, आधुनिकता आली, तरीही गावकऱ्यांनी आपली ही परंपरा जपून ठेवली आहे. जर कोणी चोरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला शनिदेवाच्या प्रकोपाला सामोरे जावे लागेल, अशी इथली धारणा आहे. या विश्वासाने गावकऱ्यांमध्ये एवढी सुरक्षितता आणि आपुलकी निर्माण केली आहे की संपूर्ण जगात अशी संस्कृती पाहायला मिळत नाही. अंधश्रद्धेकडून आता आपण वळूयात समृद्धीकडे. शनी शिंगणापूरने जगाला विश्वाचा पाठ शिकवला, तर महाराष्ट्रातीलच हिरवे बाजार सारख्या गावाने जगाला आत्मनिर्भरतेचा धडा शिकवला आहे. एक वेळ अशी होती की जेव्हा हिरवे बाजार हे दुष्काळग्रस्त आणि गरिबीने वेढलेलं गाव होतं, पण गावकऱ्यांनी एकत्र येऊन पाण्याचं नियोजन केलं, वृक्षारोपण केलं आणि आधुनिक शेतीची स्वीकार केले. आज या गावाची वैशिष्ट्ये ऐकून तुम्ही थक्क व्हाल. या छोट्याशा गावात 60 पेक्षा जास्त करोडपती शेतकरी आहेत. गावात एकही दारूचं दुकान नाही. प्रत्येक घरामध्ये आधुनिक सुविधा आणि स्वच्छता आहे. पाण्याचे उत्तम नियोजन असल्यामुळे येथे कधीही पाण्याची टंचाई भासत नाही. हे गाव सिद्ध करतं की जर जिद्द आणि योग्य नियोजन असेल तर भारतातील कोणतेही गाव जगातील सर्वात श्रीमंत आणि सुंदर गाव बनू शकतं. मित्रांनो, एकीकडे शनी शिंगणापूरची श्रद्धा आणि लोकसंस्कृती, तर दुसरीकडे हिरवे बाजार सारख्या गावांची मेहनत आणि समृद्धी. ही दोन्ही गावं आपल्याला एकच गोष्ट शिकवतात, आपल्या परंपरा जपताना निसर्गाचा आणि एकमेकांचा आदर कसा करावा. आजच्या धावपळीच्या युगात जिथे लोक घराला 4-4 कुलूप लावतात, तिथे शनी शिंगणापूरचा हा उघड्या दरवाजाचा विश्वास आपल्याला माणसांवर विश्वास ठेवायला शिकवतो आणि हिरवे बाजार कष्टाचे महत्त्व पटवून देतो. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातील या अद्भुत गावांची माहिती? तुम्ही कधी शनी शिंगणापूरला भेट दिली आहे का? किंवा तुम्हाला अशा एखाद्या अनोख्या गावाबद्दल माहिती आहे का? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रंजक माहितीसाठी आमच्या सॉर्ट आउट या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.